आज पहिल्यांदा 32 शिराळा तालुक्यातली रील स्टार एकत्र जमा झालती. तर नमस्कार मंडळी हो, आता ती सगळी आम्ही एकत्र का आलतो ती जीसी तुम्हाला सांगणारच आहे. खरं त्याच्या अगोदर आपल्याला पहिला पंचायत समितीमध्ये जायचं होतं, कारण की तिथंच तर आज आपले मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची मीटिंग होती नव्हता. मग 4 दिवशी पप्पांना तेवढं सोडा म्हणलं. आता तिथं गेल्या गेल्या पहिला अजून कोण बी आलं नव्हतं. मग नंतर सगळी यायला लागल्या, मग मीटिंग चालू केली हो. तसं तर पहिला सगळ्या कंटेंट क्रिएटरचे सत्कार केले आणि मग आता मीटिंग मध्ये काय झालं ती सांगतो. तर आता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ही महाराष्ट्र शासनाच्या वतीने या अभियानाची घोषणा केली हो. म्हणजे काय आहे माहितीये का, आपल्या महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीने सक्षम आणि पारदर्शी बनवण्यासाठी तयार केलेलं आहे. त्याच्यासाठी राज्य शासनाने का नाही 300 कोटीची तरतूद केली. म्हणजे 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत उपक्रम राबवला जाणार आहे का नाही. त्याच्यात राज्य शासनाने लाख ते कोटी पर्यंतची बक्षिसे ठेवलेली आहेत. आणि ह्याच्यात आपला कसा फायदा होणार आहे माहितीये का, जिथं आपल्याला काय काय सोयी सुविधा मिळत नाही त्या आपल्यापर्यंत योग्य रीतीने पोहोचवणे. जसं की काय काय ठिकाणी दुष्काळ पडतोय, पाण्याची कमतरता आहे, तर ती गाव जल समृद्ध बनवणे आणि सरकारी दवाखान्यातल्या आरोग्य सुविधा येतात त्या आपल्यापर्यंत पोहोचवणे. ही कामं लोकसहभागातून ग्रामपंचायतीकडून करून घेण्यात येणार आहे. मग मराठी शाळा, सरकारी दवाखाना यांचं चांगल्या रीतीने संगोपन करणे आणि स्वच्छता ठेवणे ही कामं तुमच्या माझ्या सहभागातून ग्रामपंचायत करून घेणार आहे. आणि जर आपल्याला आपला महाराष्ट्र सुशासनयुक्त, जल समृद्ध, स्वच्छ आणि हरित महाराष्ट्र बनवायचा असेल तर आपल्याला ग्रामपंचायत मध्ये 17 तारखेला ग्रामसभेत उपस्थित राहायलाच लागणार आहे. आता एवढं सगळं जीसीने तुम्हाला सांगण्याच्या नादात रूप दिल्याला चुकून तिथंच ठेवून आली. त्यामुळे आता तरी तुम्हाला उद्या यायलाच लागते, कारण की जीसीबी तुमची तिथे येणार आहे हो. आणि लाईक आणि सबस्क्राईबची बटन दाबायची तेवढी विसरू नका.